मी आता चाललेला आहे माझ्या लाईफचा पहिला टॅब घ्यायला. टॅबलेट माहिती का टॅब काय असतो? तर काय असतो? मोठा मोबाईल. तर आता तुम्ही सगळे विचारतील की हिचं नाव काय, तर हिचं नाव तर मी काही सांगणार नाही. मला फायनली जो Xiaomiचा पॅड 8 भेटलेला आहे, मी फायनली घेतला तर हाच आहे. आणि आता याला अनबॉक्स करायचा टाइम आलेला आहे गाईस. एकदम प्रीमियम क्वालिटीचे, एकदम प्रीमियम क्वालिटीची. हो हो हो, आईच येतो बघा डायरेक्ट. ॲपलची 18,000ची एअरपॉड्स भेटल्या. मम्मी बघा, मम्मी राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता दुपारचे 12:15 होत आहे आणि मी आता चाललेला आहे माझ्या लाईफचा पहिला टॅब घ्यायला, टॅबलेट घ्यायला. म्हणजे जो मोठा मोबाईल घ्यायला चाललेला आहे इन शॉर्ट मध्ये, आणि तो पण माझ्या स्वतःच्या कमाईवर. तर खूप छान वाटतंय मला. तर 12:15 होता आता दुपारचे. मी बाहेर ऊन आहे, अजून पण पाऊस पडलेला नाही आहे जळगावमध्ये. फक्त काल पडला होता पाऊस थोडासा. बेबी इथे भाज्या कापताय आणि 12:15 वाजता मम्मी इथे देवपूजा करते. मम्मीचे काम चालू असतात, मग मम्मीला टाईम होऊन जातो बघा. 12:15 झालेले आणि आता पूजा करते. मी जातोय मग घ्यायला, घेऊन येतो मी. हां, माहिती का टॅब काय असतो? तर काय असतो? मोठा मोबाईल. ते मी आता बोलला म्हणून तू ऐकलं. मला नाही माहिती कुठून घ्यायचं आहे, बट आता बघू जिथे तो भेटेल. मला Xiaomiचा पॅड 7 घ्यायचा आहे. हो ठीक आहे, जातो मी आता. ज्यावेळेस मी आता टॅब घ्यायला चाललेला आहे, बट आहे ना स्टुडंट आय डीवर घेतला ना, तर त्याचं पण काही डिस्काउंट लागतं. सो मी आता बघतो तिथे जाऊन की स्टुडंट आय डीवर अवेलेबल आहे का नाही. कारण की माझी एक फ्रेंड आहे, मी तिच्या आय डीवर घेईल. कारण की आता आमची ॲडमिशन वगैरे तर काही झालेली नाही. मी शुभमला पण विचारलं, तो म्हणे ॲडमिशन नाही झालेली आणि मागच्या वर्षाचं मे बी नाही चालणार. त्याला ते पण घ्यायला सांगितलं आहे, मागच्या वर्षाचं आय कार्ड. आणि माझी जी फ्रेंड आहे तिचं ॲडमिशन ऑलरेडी झालेलं आहे. म्हटलं तू ते कॅरी कर सोबत, मी तुला घ्यायला येतो. कसं डिस्काउंट भेटला ना, बाकीच्या गोष्टी पण घेऊ शकतो आपण जर आपल्याला काही हव्या असतील त्या रिलेटेड. तर तुम्ही आता जातो मस्त आणि हिला घेऊन. हिला पण सर्व्हिसिंगला टाकायचं आहे बाई, कारण तिच्या चेनचा पण खूप आवाज येतोय, बट जाणंच होत नाही आहे. एनिवेज मी निघतो, उन्हात उभं राहून अजून जास्त गरम होतं. शेरी कसं 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 आली, लगेच आली. दादा चाललाय. ही काय करते माहिती का, जेव्हा पण मी जात असेल असं पुढे ना पाय पसरून बसून जाते आणि आऊ असा आवाज करते, दादा मला घेऊन जा म्हणून. हे बघा गाईस, मला टॅब घ्यायला जायचं होतं, बट ना त्याआधी मी इथे शॉपमध्ये आलेला स्पेक्सच्या. इथे ना माझी जी फ्रेंड आहे मी तिला घेऊन आलेलं आहे, तर तिला स्पेक्स घ्यायचं आहे. तर आधी आम्ही हे घेत आहे, मग त्याच्यानंतर टॅब घ्यायला जाऊ बाई. बघा जे घ्यायला आलं ते घेणं होत नाही आणि दुसरंच काही घेत आहे. त्यानिवेज मी इथे आले ना, मला दिसतं बाई डार्क सर्कल खूप झालेले. मला रात्री खूप जागतो बाई मी. आता दिसतं ना ओरिजिनल लाईटमध्ये कलर म्हणजे समजतं मला की कसं वाटतंय ते माझ्यावर. त्याला घ्यायचं मला, माझी कॅब देऊन दिली, म्हटलं तू कॅब घाल. गाईस तर फायनली इथून शॉपिंग केलेली आहे. अर्धा पाऊण तास इथेच लागून गेला गाईस. माहिती का, मुलींची शॉपिंग आहे ना खूप हळूहळू चालते, खरंच सांगतो. ही आहे माझी फ्रेंड, जिने आता हा सनग्लास घेतलेला आहे, जो घातला आहे तिने तोच घेतलेला आहे. आणि मी तिला असंच दाखवणार आहे आता ब्लॉगमध्ये. असंच छान वाटेल तू. खूप मस्त मस्त दिसते. तर आता तुम्ही सगळे विचारतील की हिचं नाव काय, तर हिचं नाव तर मी काही सांगणार नाही आहे. हिचं नाव आपण ठेवू की स्टुडंट आय डीवाली फ्रेंड. ही आता मी तुम्हाला तेच सांगितलं की माझी एक फ्रेंड आहे, ते जिचं स्टुडंट आय डी आहे, तर हिचं नाव आपण तेच ठेवून देऊ की स्टुडंट आय डीवाली फ्रेंड. असं तुम्ही आता ओळखतील हिला, ठीक आहे? तर आता चल माझ्यासोबत आणि मला जे घ्यायचं आहे ना ते घ्यायला हेल्प कर. आहे ना आणलेली ना आय डी तू खरंच? तर गाईस मी आलेलो आता गोलानी मार्केटला, या शॉपमध्ये. इथे बघू आयपॅड आणि Xiaomiचा पॅड 7, त्या दोघांमधून मला एक सिलेक्ट करायचा आहे. आयपॅड ॲपलचा आणि पॅड 7 Xiaomiचा. गाईस तुम्ही इथे या शॉपमध्ये आलेला आहे आणि इथे मी आयपॅड पिक करतो. पण आयपॅड तर भाई ऑलवेज चांगलं असतं, बट जो Xiaomiचा आहे ना तो गेमिंगसाठी चांगला आहे. पण मग तो कसं आहे, तो फिजिकली आपल्याला इथे बघता नाही येणार, तो फक्त डायरेक्ट ऑनलाईनच मागवता येईल. म्हणजे कसं इथे सिम्पल आपल्याला डिस्प्ले असतात, तर त्या आयपॅडची इथे डिस्प्ले नसतील, तर मग तो डायरेक्ट आपल्याला घ्यावा लागेल आणि ओपन करून बघावं लागेल. आवडला तर ठीक आहे आणि रिटर्न पण नाही होऊ शकणार, तसा विषय. मी इथे एका शॉपमध्ये आला होता आणि इथे मला फायनली जो Xiaomiचा पॅड 8 भेटलेला आहे, 7th नाही पॅड 8 भेटलेला आहे. तर त्याला टेस्ट करतो आहे मी इथे. कसं प्रोसेसर आहे त्याचं, कसं यूज करता त्याला, आणि किती सॉफ्ट आहे तो. कारण की याच्यामध्ये
काय कसं प्रोसेसर आहे? याच्यात तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 4 आहे. स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 4 4. ओके, तर मग गेमिंगसाठी बेस्ट असेल. 100%. मला त्याच्यासाठी खास पाहिजे. बॅटरी तुम्हाला 9200 बॅटरी आहे. हम्म. यात चार्जर तुम्हाला 67 वॅट चार्जर आहे. Okay. क्वाड स्पीकर आहे, ड्युअल डॉल्बी साऊंड वर खाली दोघीकडे त्याला क्वाड स्पीकर आहे. गाईज, तुम्ही इथे ना Xiaomiचा आयपॅड बघितला, बट मला एवढा काही खास वाटला नाही. अँड्रॉइड येतो आणि ॲट द एंड लॅग होत होता तो. त्याच्यात 8 जनरेशन चिप असो किंवा प्रोसेसर छान असो, बट लॅग तर बाई मला जाणवलं त्याच्यात की तो लॅग होतोय. तर ठीक आहे म्हटलं, आता दुसरा मला आयपॅडच वाटतोय बेस्ट, तर मग आयपॅडवरच शिफ्ट व्हायचा विचार आहे. तर परत पुन्हा मी या शॉपमध्ये आलेला आहे आणि इथे फ्रेश पीस आहे. हा फ्रेश पीस आयपॅडचा ब्ल्यू कलर मला आवडलेला आहे. जो हा कलर आहे ना, तोच मला आवडलेला आहे, ब्ल्यूवाला. तर मग आता अनबॉक्सिंग वगैरे करेल, पेमेंट वगैरे करेल, मग अनबॉक्सिंग करतो याचं. निघाला किती वाजता होता घरात आणि आता वाजले किती आहे. ॲक्च्युली टॅब बघण्यातच खूप उशीर झालेला आहे, तर मी फायनली घेतला तर हाच आहे. आणि आता याला अनबॉक्स करायचा टाईम आलेला आहे गाईस. गाईस, फायनली टॅब घेतलेला आहे आणि आता आम्ही आलेले पिझ्झा हटला. स्टुडंट आयडी वाली फ्रेंडला पिझ्झा खायचा होता, तर ती घेऊन आली. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो मी, हा टॅब आहे. आणि आता वेदला बोलवलेलं आहे, तो पण येतो इथे. वेदला, माझा भाऊ वेद, तो इथे क्लासला होता, तर तो मला इथून जाताना दिसला आणि मला विचारत होता त्याला बोलव आणि त्याला हा टॅब देऊ आणि सांगू की टफन आणि ते लावून या. त्याला आहे ना आपण ते वाला गिफ्ट देऊ, ठीक आहे, ते वाला गिफ्ट देऊ त्याला आपण, ते इयरबड्स त्याला. तर हा टॅब आहे ना, मी वेदला देईल आता. नाही त्याला पण बोलेल खा इथे बस. वेद आलेला आहे गाईस, घेतला. हे बघ, तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आम्ही. ते एवढं आहे की त्यांनी गिफ्ट आम्हाला दिलेलं आहे, फ्रीमध्ये दिलेलं आहे हे आम्हाला त्यांनी. हे वेदला देतो कारण की वेदकडे नाही आहे. काय हा उघडलेला आहे, त्यांनी ऑन नाही करायला सांगितलेलं आहे अजून. एकदम प्रीमियम क्वालिटीचे, एकदम प्रीमियम क्वालिटीचे इयरबड्स. वाव गाइस, प्रीमियम क्वालिटी. वाव, हा आवाज. हो हो हो, काय से तो बघा, डायरेक्ट ॲपलची 18,000ची एअरपॉड्स भेटले आम्हाला. वाव, काय आवाज आहे. थोडी मस्त केबल आहे. गेलाय गाईस वेद मस्त टॅब वगैरे घेऊन माझा. त्याला सांगितलेलं आहे मी टफन वगैरे लावून आणशील म्हणा. गाईस, फायनली पिझ्झा आणि पास्ता आलेला आहे. हा एक मार्गेरिटा आहे आणि हा स्पायसी पनीर आहे आणि हा इटालियन पास्ता आहे. तर ठीक आहे, आम्हाला मस्त आता एन्जॉय करू भाई. गाईस, कमीत कमी आम्हाला 5 तास झाले आम्ही सोबत आहे आणि फक्त फिरताय आणि वस्तू घेताय. आम्ही खाल्लं काहीच नाही आहे, फक्त आम्ही नाश्ता केला होता. आणि या स्टुडंट आयडी वालीने ना काहीच खाल्लेलं नाही. आणि हेच आता पिझ्झा खातोय आम्ही आणि आम्हाला फ्री भेटलेलं आहे. वा, फ्री फ्री, हा फ्री. एवढं सगळं काही मागवून तर घेतलं, पण आहे ना ॲट द एंड आहे ना, हा मैदा भाई पोटात गेल्यानंतर हा ब्रेड आहे ना फुगतो. आता जात नाही हे पीस, एक तसंच पडलेलं आहे. फ्रीचं भेटलेलं जात नाही भाई, फ्रीचं जात नाही. हा पास्ता तसाचा तसा आहे, 2-4 घासशिवाय आम्ही खाल्लंच नाही त्याला. हे 3 येतं बघा. अरे यार, हे तर ती पार्सल करून घेईल, बाकी मग हे बघू आम्ही. 1, 2, 3 फ्रीचं तर खाऊन घेऊ आपण. फ्रीचं जायला पाहिजे. चेरी खुर्चीवर बसली आमची चेरी. सरक चेरी. चेरी चेरी सरक चेरी. जेवण खावण झालं. काय पॅड नाही आणला, मी घेतला, इच्छा नाही होती. नक्की ना? हा, बरं झालं नाही. दिसतंय का तुला कुठे? मग काय जेवण कुठे केलं? जेवण आम्ही खावणमध्ये केलं. जेवण खावण झालं आमचं. चेरी हे बघ काय आणलंय मी. कसं आहे बघ, आवडला का? कलर छान आहे नाहीचा? कसं आहे बेबे? कसलं?
गेला कशासाठी होता तू? असंच टाइमपास करायला. बरं झालं. नाही घेतला. नाही घेतला. चांगलं झालं. हम्म? नाही घेतलं, चांगलं झालं. कोण बोललं? मी बोलले का बरं नाही घेतलं, चांगलं तुला झालं. मी डायरेक्ट याचं म्हणत होते, मोठं म्हणत होते, तू छोटं घेतलं. मोठं म्हणजे कम्प्युटर म्हणत होते. कम्प्युटर दादू पण तेच म्हटलं. काय रे? होय, नाही जाऊ दे. बरं. हम्म. गाईस, तर रात्रीची बघा 9:15 होत आहे आता आणि आम्ही आता बाहेर जेवायला आलेले. तर घरी सगळा टॅब वगैरे दाखवला, इथे सगळी सेटिंग वगैरे केली आणि बघा iOS ची मला सवय नाही, तर खूप टाइम लागला मला सेट करायला पासवर्ड वगैरे याची, आपलं प्ले स्टोअरची अँड मग आता थोडाफार सेट झालेला आहे. तो गेम वगैरे टाकलेला आहे याच्यात, मस्त नेटफ्लिक्स वगैरे आणि एडिटिंगचा ॲप वगैरे टाकलेलं आहे. सो आता आम्ही इथे जेवायला आलेले. वेदला आवडलेला नाही, मी टाईप घेतलेला आहे. तर मम्मीला नाही आवडलं. मम्मी म्हणे की लॅपटॉप घ्यायचा होता म्हणजे डायरेक्ट. अरे लॅपटॉपचा विचार होता. पासवर्ड नाही सांगणार मी. गाईस, इथे ना रील शूट करत होता वेद त्याची. मी तर माझी मध्ये रील शूट करून घेतली. वेद करत होता इथे रील शूट, पण त्याला जमली नाही इथे, म्हणजे लाईट वगैरे एवढं काही तर जमली नाही. आणि गाईस इथे माहिती बार्बिक्यू नेशन पण आहे, म्हणजे बार्बिक्यू पण आहे इथे. जसं आम्ही नाशिकला केलं होतं ना ते सेम इथे. हे बघा या टेबलवर आहे ना, हे जे मध्ये लागलेलं आहे ना, हे बार्बिक्यू नेशनचंच ते. हे बघा इथे ओपन केलेलं आहे. आता आम्ही बार्बिक्यू खाणार आहे, म्हणजे ते सगळं इथे फ्राय वगैरे करावं लागेल. व्हेज नॉन व्हेज दोघी असतं इथे पण तसंच आहे. गाईस, पाणीपुरी पण आलेली आहे आणि अजून काय काय येणार आहे. 3 स्टार्टर आहे ना वाटतं. बार्बिक्यू चिकन आणि फिश पण आहे. अच्छा, हे चिकन फिश खातील. पण हे पाणीपुरीचं म्हणजे कसं खायचं, पाणी दिलेलं आहे का त्यांनी. तिकडे पण होती पाणीपुरी, पण मग ते तिकडे असं होतं की ते तुमच्या हाताने या, ते इकडे नाही आणून द्यायचे आपल्याला. इथे कसं आहे गाईस, हे जळगावमध्ये पहिल्यांदा आहे ना असं काही, तर मग ते आपल्याला सगळे टेबलवर आणून देत आहे. जे बुफे ना मागे लागलेलं ते म्हणे आम्ही तुम्हाला ते पण टेबलवर आणून देऊ, असं नाही की तुम्हाला तिकडे उठून जाऊन घ्यावं लागेल. ते आणून देणार आहे इथे. आम्ही नाशिकला उठून जाऊन घेत होते. तर फायनली हा बॉक्स आलेला आहे, ज्याच्यामध्ये खाली कोळशे असता. हे बघा कोळशे खाली, आणि हे वरती व्हेज आहे की नॉनव्हेज आहे. हे नॉनव्हेज वाटतंय मला. हां, नॉनव्हेजच आहे. आणि ते बघा खालती. तर हे आहे बार्बिक्यू नेशन, जे तुम्हाला दाखवलं होतं मी नाशिकला. गाईस, मम्मी पप्पा म्हणजे मम्मी तर खाते. मम्मी काय म्हणते म्हणे हे घरी पार्सल घेऊन जाऊ शकतो का म्हणे. आता माझ्याकडनं खाल्लं नाही जाते. मम्मी असं म्हणते हे अनलिमिटेड असतं, तर हे आपण घरी घेऊन जाऊ शकत. मम्मीचं म्हणणं असं आहे की आपण घरी घेऊन जायचं का म्हणून. बोल ना. मम्मी म्हणे जशी माझी डिश आहे ना तशी उचलून आपण घेऊन जाऊ म्हणे. आणि परवासाठी मला एकदम मोकळं म्हणे. परवा मी जेवणच नाही बनवणार, असं इकडूनच घेऊन जाऊ म्हणे सगळं. मम्मी बघा, काय करायचंय मग, घरी घेऊन जायचंय का. किंवा मम्मी एकच बोलते ना, विचारा ना त्यांना घरी घेऊन जाऊ शकता का म्हणे. असं थोडी चालतं. हां, गाईस, तर फायनली आमचं जेवण वगैरे आता झालेलं आहे. आम्ही निघतोय परत घरी जायला. आणि बघा आता वेद म्हणतोय मी चालवतो म्हणे गाडी. तो शिकलाय ना, तो एवढा शान मारतोय ना आता की ना मी चालवतो, हे करतो ते करतो. बघा गाईस, असं असतं जेव्हा गाडी एवढी चांगली असेल ना. काय काय ते शोपाशी द्यायच्या काय भीती वाटली का. गाडी कसं काय मागे केली. तो चालवतोय बघ, तो त्याला तो शिकला ना, तर आता जास्त शान मारेल तो. बरं